From the last couple of weeks, we have been seeing at multiple intercessory prayers. आपण अनेक असे मध्यस्थीचे जे प्रार्थना आहेत, ते आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामधनं आपण शिकायचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्या सर्वांमधनं आपण एक जर एनालिसिस जर केलं किंवा एका प्रकारचं जर आयडिया काढली, तर आपण पाहतो की मोशेचेच आपण अनेक मध्यस्थीचे प्रार्थना पाहिले होते. जवळजवळ 2 ते 3 मध्यस्थीची प्रार्थना आपण मोशेकडनंच पाहिलेले होते किंवा त्याच्याकडनंच आपण शिकत आहोत. आता मोशे जो होता ना, तो या लोकांसाठी प्रार्थना करत होता, जे लोक त्याच्या विरुद्धात चालले किंवा ज्यांनी त्याच्या विरुद्धात कुरकुर केली. एवढंच नाही तर तो त्याच्या भावा आणि त्याच्या बहिणीसाठी देखील तो प्रार्थना करतो, जेव्हा ते देखील त्याच्या विरुद्ध बोलतात. त्यानंतर तो पुन्हा एकदा अनेक वेळेमध्ये, अनेक स्थितींमध्ये तो पुन्हा एकदा या लोकांसाठी तो प्रार्थना करत 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 देवाजवळ विनंती करत गेला की ह्या लोकांसाठी तू काय कर, यांना क्षमा कर किंवा ह्यांना तार. अनेक वेगवेगळ्या प्रसंगामध्ये मोशेनी मध्यस्थीची प्रार्थना केली. आपण हे पाहतो. आणि असं म्हणतात, जर मोशे खरंच एका प्रकारचा म्हणजे आपल्याला जर त्याला प्रत्यक्षात पाहता आला असता ना, तर यू वुड हॅव सीन दॅट ही वॉज अ मॅन ऑफ फ्लॅट नोज, असं म्हणतात. लाईक, कारण तो नेहमी उपडाच पडायचा. तो नेहमी त्याचा चेहरा जमिनीला टेकून किंवा तो उपडा पडून तो देवाजवळ आरोळी करायचा. इतक्या वेळा शास्त्रामध्ये असलेले की मोशे उपडा पडला. आणि तुम्ही विचार करा, जो व्यक्ती इतक्या वेळा तो उपडा पडत आहे है ना, तर त्याच्या चेहऱ्यावर पण त्याचे काय म्हणू शकतो आपण की एका प्रकारे वण येतील किंवा हिज नोज वुड बी फ्लॅटेंड. बट दॅट वॉज हिज साईन ऑफ ह्युमिलिटी. किती तो नम्र असा तो होता. अनेक वेळा जेव्हा लोकांनी त्याच्या विरुद्ध कुरकुर केली, तरी देखील मोशेनी प्रार्थना करणं काही सोडलं नाही किंवा मध्यस्थी करणं काही सोडलं नाही. तो कधीच त्यांनी या गोष्टींमध्ये माघार घेतला किंवा ती प्रार्थना करायची जी संधी आहे त्याला त्यांनी टाळली नाही किंवा त्यांनी इंटेन्सिटी पण जी आपण म्हणतो ना प्रार्थनेची, ती कमी केली नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी काय केलेलं होतं, त्यांनी आरोनाला म्हणजे त्याचा भाऊ जो त्याच्या विरुद्ध ऍक्च्युली बंड करत गेला किंवा ज्यांनी एका वेळेला त्याच्या विरुद्धात तो पण बोलला, त्यांनी आरोनाला देखील शिकवलं होतं की मध्यस्थी कशी केली पाहिजे. आठवतो ते चॅप्टर्स, नंबर्स चॅप्टर 12 आपण पाहतो की मोशेची बहीण मिरियम आणि त्यांचा भाऊ आरोन हे दोघं जण मिळून मोशे विरुद्ध कुरकुर करत होते. देवाने तिथं न्याय आणला, पण मोशेनी काय केलंय, आरोनासाठी आणि मिरियमसाठी मध्यस्थी केली. आणि त्यानंतर आपण पाहतो की 2च चॅप्टर्स त्याच्यानंतर अजून एक असा एक ग्रुप तयार झाला होता जे मोशे विरुद्ध कुरकुर करू लागले होते. ते 3 लोक आठवतं, कोरा, दातान आणि अबिराम. कोरा जो होता तो मोशेचा कझन भाऊ होता, त्याचीच नातेवाईकांमधला किंवा त्याच्याच घरातला अजून एक व्यक्ती. पण त्यांचं जो रिबेलियन होतं किंवा त्यांची जी मागणी होती ती अशी होती की आता आम्हाला मोशे हा आमचा लीडर नको, तर आम्हाला दुसरा लीडर पाहिजे, आम्ही स्वतःहून निवडू किंवा आम्ही स्वतः लीडर बनू. आणि या वेळामध्ये काय झालं होतं की देवाने एक भयानक त्यांच्यावर न्याय आणला होता, अशा प्रकारे की त्या ठिकाणी एक मरी पसरली होती. वी हॅड सीन दिस, द फास्टेस्ट प्लेग है ना, द फास्टेस्ट पॅन्डेमिक एव्हर इन द वर्ल्ड. कारण 14,700 लोक मेले होते काही क्षणांमध्ये, बरोबर आहे. आणि मग आपण पाहिलं होतं त्यावेळेला पण मोशे काय करतो, त्यांच्यासाठी तो मध्यस्थीची प्रार्थना करतो. त्यांनी ते सोडलेलं नाहीये. त्या लोकांसाठी कोरा, दाथान आणि अबिराम आणि त्याचे जे बरोबर फॉलोअर्स होते त्यांच्यासाठी त्यांनी 3 वेळा इनफॅक्ट त्याच पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये मध्यस्थी केली होती. आपण कधी कधी विचार करू हे की नाही की या मध्यस्थींच्या स्टोरीजमधनं जे आपण आता शिकत आहोत या बायबलमधनं, कधी कधी असं वाटू शकतं ना की अरे माझ्यासाठी ह्याच्यातनं काय शिकण्यासारखं आहे किंवा मला ह्याचा काय संदर्भ, मला ह्याच्यातनं काय लाभ आहे. कारण ठीक आहे, इट्स लाईक अ स्टोरी, इट्स गुड टू नो. बट लेट मी टेल यू दॅट देर इज अ लेसन. पवित्र शास्त्राच्या प्रत्येक पुस्तकामध्ये, प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्यासाठी काय ना काहीतरी देवानी शिकण्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे. देर इज अ लेसन अँड अ टीचिंग इन ईच ऑफ दीज बुक्स. आणि म्हणून आपण अशा अंतकरणाने ह्यातनं बघितलं पाहिजे. नाव आठवा तुम्ही की कोराचं जो सिन होतं किंवा कोराचं जे पाप होता, तो पाप जो होता तो इतका भयानक होता देवाच्या नजरेमध्ये, कारण तो मोशे विरुद्ध त्यांनी बोललेला होता. देवाचा निवडलेला सेवक त्याच्या विरुद्ध तो बोलत गेला. इतकं मोठं सिव्हिअर जजमेंट देवाने आणलं होतं की काय झालं होतं की भूमीने तिचं तोंड उघडलं होतं. डू यू रिमेंबर दॅट?
भूमीने तिचं तोंड उघडलं आणि कोरा व त्याचे जे घराणं होतं किंवा ते जे लोक होते ते डिरेक्टली नरकामध्ये घेतले गेले होते किंवा अधोलोकामध्ये घेतले गेले होते. इमिडिएटली दे हॅड गॉन इनसाइड इन टू हेडीज किंवा शिओल. आता विचार करण्यासारखं असं आहे ना की आपण शास्त्रामध्ये अनेक असे इन्सिडेंट्स पाहतो ज्याच्यामध्ये लोक जे आहेत ना ज्यांनी कधी मरण अनुभवलं नाही आणि देवानी त्यांना डायरेक्टली वर घेतलं गेलेलं आहे, हे की नाही? तसं एलिया आहे, हनोक आहे. त्याचबरोबर आपण आपण अनेक असे प्रसंग बघतो ज्यामध्ये आपण येणाऱ्या दिवसांमध्ये पण हे पाहणार आहोत की देव कसं अनेकांना विश्वासणाऱ्यांना मरणाचा अनुभव येणार नाही, ते दे विल बी डिरेक्टली टेकन अप, विच वी बिलीव्ह. नाव बट हाऊ मेनी ऑफ अस आर पेइंग अटेन्शन? आपण किती लोक असे आहोत जे ह्या गोष्टीकडे पण लक्ष देतात की जसं काही लोकांना मरणाचा अनुभव न मिळता ते डिरेक्टली हेव्हनमध्ये घेतले गेले, तसेच ह्या चॅप्टरमध्ये आपण हे पण पाहतो की देवानी भूमीचं तोंड उघडून डिरेक्टली या लोकांना कुठं न्याय दिला होता? त्यांना डिरेक्टली हेलमध्ये त्यांना पाठवलं होतं. अशा प्रकारचा दंड होता की त्यांच्यासाठी भूमी उघडली गेली. आपण बरेच वेळेला फोकस कुठे करतो? दोज हू हॅव बीन रॅप्चर्ड अप किंवा हू हॅव बीन टेकन अप. बट व्हॉट अबाउट दोज हू हॅव बीन टेकन डाऊन? आता मी हे का सांगायचा प्रयत्न करते? द पॉइंट इज दॅट वी मस्ट ट्राय टू लर्न समथिंग फ्रॉम दिस. आपण ह्याच्यातनं काहीतरी शिकूया, हे की नाही? कारण एक खूप जुना एक लीडर होऊन गेला जर्मनीचा, त्याचं नाव होतं ऑटो व्हॅन बिस्मार्क. ओके, ऑटो व्हॅन बिस्मार्क. हे जे होते ना, हे जर्मनीचे खूप मोठे एक लीडर होऊन गेले होते, प्रॉब्ली अ प्रेसिडेंट, आय कॅन बी रॉंग. पण त्यांनी एक वाक्य बोललं होतं जे ऍक्च्युली आपल्याला फार लागू करण्यासारखं आहे. तो म्हणतो की ओनली अ फूल लर्न्स फ्रॉम हिज ओन मिस्टेक्स. एक मूर्खच असा व्यक्ती असेल जो फक्त स्वतःच्याच चुकांमधनं तो शिकतो. बट अ वाईज मॅन लर्न्स फ्रॉम अदर्स मिस्टेक्स ऑर द मिस्टेक्स ऑफ अदर्स. किंवा एक बुद्धिमान पुरुष जो आहे तो काय करतो? तो दुसऱ्यांच्या चुकांकडनं काही ना काहीतरी शिकत असतो. आता हा विचार जर केला ना तर ऍक्च्युली हे स्तोत्रामधलं आणि प्रोव्हर्ब्स म्हणले हे वर्सेस मधनं हे एक प्रकारची त्याची सेईंग बनते. कोराचं जे पाप होतं ते इतकं भयानक ठरलं होतं की त्याच्याबद्दलचा जो संदर्भ आहे, त्याच्याबद्दलचा जो मेन्शनिंग आहे, यहुदानी पण त्याच्या पत्रामध्ये केलं होतं. आठवतं? प्रगटीकरणाच्या पहिले जो पत्र आहे यहुदाचं पत्र, जूड कोण होता? तर प्रभू येशूचा ही वॉज द स्टेप ब्रदर, है ना? जसं याकोब होता तसंच यहुदा होता. यहुदानी पण एक पत्र जेव्हा लिहिलं त्यामध्ये तो काय म्हणतो? तो एकदा ज्या वेळेला तिथं फॉल्स टीचर्स बद्दल तो वॉर्निंग देत आहे मंडळीला, किंवा त्या ठिकाणी तो हे सांगायचा प्रयत्न करत आहे की कसे अशानंतर या वेळानंतर अनेक असे लोक येतील मंडळीमध्ये जे लोकांना फसवायचा प्रयत्न करतील किंवा चुकीचे शिक्षण देतील. त्यामध्ये तो त्यांच्याबद्दल बोलत असताना उदाहरणं कोणाची देतो माहिती का? कैन आणि कोरा आणि बलाम. केन, बेलम अँड कोरा हे तिघांचा तो एक्सप्लेनेशन देतो. कोरा जो आहे, जो आपण आता नंबर्स मध्ये पाहिला, ही इज ऑल्सो मेन्शन इन द न्यू टेस्टमेंट. व्हॉट इज ट्राइंग टू टेल अस इज दॅट इज समथिंग इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड. काहीतरी त्याच्यातनं शिकण्यासारखं आहे. देवाच्या इच्छेविरुद्ध ज्या वेळेला आपण इतकं म्हणजे नाही का मन मोकळेपणे किंवा एकदम रिबेलियस ॲटिट्यूडनी जेव्हा आपण देवाच्या विरुद्धात बंड करतो किंवा बोलतो किंवा काहीतरी चुकीच्या मार्गाला लागतो, तर अशा प्रकारचा न्याय होऊ शकतो. म्हणून तो म्हणतो की देवाची इच्छा जाणून घेणं किती महत्वाचं आहे. आता आज आपण पुन्हा एकदा अजून एक अशाच प्रकारची मध्यस्थीची प्रार्थना पाहणार आहोत. अगेन इट इज बाय द सेम पर्सन. प्रॉबेबली यू मस्ट हॅव गेस्ड इट ऑलरेडी. इट इज मोसेस. मोशेची अजून एक प्रार्थना ज्या वेळेला त्यांनी देवाकडे काहीतरी मागणी केली होती. आणि मोशेबद्दल एक खासियत काय माहिती का? त्याच्याबद्दलचे जर आयडेंटिफिकेशन जर पाहिजे असेल, जसं आपण म्हणतो ना दावीद राजा, है ना, पाऊल प्रेषित, पेत्र एक मछवारा आणि मग प्रेषित, अशी ह्यांची जी आयडेंटिटी होती, मोशेबद्दलची जी आयडेंटिटी ती अशी आहे की मोशे देवाचा सेवक. इट इज ब्युटिफुल. मोजेस द सर्वंट ऑफ द लिव्हिंग गॉड, अशी त्याची आयडेंटिटी आहे इवन टुडे. Now let us try to learn something from this servant. Okay,
आज आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. लेट अस ओपन आवर बायबल्स टू नंबर्स चॅप्टर 27. आपण गणना ह्याचा 27वा अध्याय उघडणार आहोत. लेट अस ऑल ओपन इट फर्स्ट. गणना ह्याचा 27वा अध्याय आणि आपण त्याच्यातनं शेवटच्या भागातनं काही वचनं आपण पाहणार आहोत. नंबर्स चॅप्टर 27. आता आपण सर्वजण हे पवित्र शास्त्रभाग उघडत असताना लेट अस ट्राय टू अंडरस्टँड मोशे कशा प्रकारचा व्यक्ती होता. लेट अस ट्राय टू डू अ बॅकग्राऊंड स्टडी. मोशे कसा होता? मोशे एका प्रकारे एक टफ माणूस होता, हे की नाही. ही वॉज लाईक अ सोल. इनफॅक्ट ही वॉज अ सोल्जर. तो काय करत होता? तो मिस्र देशातल्या आर्मीला लीड करत होता. ही वॉज अ लीडर ऑफ द इजिप्शियन आर्मी. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तो काय करतो, तो त्याच्या त्या इजिप्शियन राहणीमानामध्ये तो अशा प्रकारे वाढला होता की त्याची विचारसरणी पण जी होती ना, एका प्रकारे त्या मिस्राच्या देशामुळे कुठं ना कुठं प्रभावी झाली असणार. म्हणजे काय की ज्या ठिकाणामध्ये आपण राहतो, देर इज सम काइंड ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ दॅट कल्चर दॅट प्लेस ऑन आवर लाईफ्स. बरोबर आहे. आणि तशाच प्रकारचा इन्फ्लुएन्स मोशेच्या आयुष्यामध्ये पण मिस्राच्या राहणीमानामधनं कधी ना कधी त्याच्या मनावर ते असणारच आहे. आता तो जेव्हा तिथं राहत होता, एक दिवस असा आला की त्यांनी एकदा पाहिलं की एक इब्री आणि एक मिस्री भांडत होते. बरोबर आहे ना. ऑब्व्हियसली त्याच्या पहिलेचा आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यानंतर एकदा एक मिस्री आणि एक इब्री आहे, ते दोघं जेव्हा भांडत असतात आणि तो मिस्री जो असतो ना, तो त्याला छळत असतो त्या इब्री दासाला, तेव्हा मोशे काय करतो, पाहतो इथं कोण नाही आणि त्या मिस्री शिपाईला तो मारून टाकतो लिटरली इन वन पंच. ओके. मग त्यानंतर तो हरवला एका प्रकारे. तो ना त्याच्या लोकांचा राहिला आणि ना तो या इब्री समाजामध्ये समावेश होऊ शकला किंवा मिक्स होऊ शकला. सो ही गेट्स लॉस्ट अँड ही फ्लेड्स फ्रॉम दॅट प्लेस. म्हणजे तो तिथनं निघाला आणि दुसरीकडे तो गेला. तो वाळवंटातनं प्रवास करत करत तो मिद्यानात आला होता. मिडियन अशी जागा होती जिथं त्याला त्याची बायको मिळाली किंवा त्यांनी तिथं लग्न केलं. आणि मग तो त्याच्या सासऱ्यांचा कळप चारत होता किंवा तो ही बिकेम अ शेपर्ड ऑफ हिज फादर इन लॉज फ्लॉक. बरोबर आहे ना. आणि आज लक्षात घ्या, हा जो जॉब आहे शेपर्ड, ओके, एक मेंढपाळ, या कारोबारला किंवा या व्यवसायाला मिस्री लोक तुच्छ मानत होते. जे मिस्री समाज होता किंवा मिस्री मेंटॅलिटी होती ना, ती या कळपांना किंवा अशा प्रकारचे हे जे मेंढपाळ होते ना, ह्यांना तुच्छ मानायचे की हे काय काम तरी आहे का, दिस इज नॉट इवन अ जॉब. असं वी सी दिस इन जेनेसिस. ओके. ह्याचं स्पष्टीकरण योसेफाने आपल्याला दिलं होतं की मिस्री लोक कशा प्रकारे या मेंढपाळांना तुच्छ लेखतात. पण तुम्ही बघा, एक प्रकारचा अधिकारी, एक प्रकारचा लीडर ऑफ द होल नेशन, द आर्मी, दिस मॅन इज नाव बिकम अन सो हंबल, किंवा त्याला अशा प्रकारे त्यांनी आता देवाने त्याला तोडलंय किंवा त्याला नम्र केलंय की तो आता जे त्याच्या मनामध्ये पण असं असू शकतं, सर्वात तुच्छ लेखणारी हे जॉब आहे. म्हणलं ना, एक इम्प्लिकेशन होतं कल्चरचं, तसं आता तो तेच काम करू लागला होता. है ना. इट इज लाईक सेइंग दॅट अ सीईओ ऑफ अ कंपनी इज नाव बिकमिंग अ स्वीपर. ठीक आहे. तो कधी ह्या गोष्टींचा विचार करेल का की मी असं काम करू शकेल? नाही. पण तशा प्रकारचं काम मोशे करत होता. 40 वर्ष त्यांनी तिथं काढले. बरोबर आहे. आणि त्या 40 वर्षांमध्ये देव त्याच्यावर कार्य करत होता. जरी त्याला असं वाटत असेल ना की काय होत नाही माझं जीवन, कुठे येऊन मी राहायला लागलोय, बट गॉड वॉज वर्किंग इन हिम. गॉड वॉज ब्रेकिंग हिम. गॉड वॉज हम्बलिंग हिम. देव त्याला काय करत होता? नम्र करत होता. कशासाठी? तर एका महान आणि एका मोठ्या कार्यासाठी, ज्या कार्याबद्दल त्यांनी कधी विचार देखील केला नसेल, त्या कार्यासाठी देवाने मोशेला निवडलं होतं. आता मोशे 80 वर्षाचा एका वृद्ध माणूस झाल्यानंतर, त्यावेळेला जेव्हा तो त्या वाळवंटामध्ये, त्या मिद्यानाच्या त्या डोंगराळ प्रदेशामध्ये जेव्हा तो काय करत होता, त्याचं कळप तो चारत होता, त्या ठिकाणी देवाने त्याची भेट घेतली आणि त्याच्या खांद्यावर एक मोठा भार, एक मोठं ओझं दिलेलं आहे की आता तुला हे कार्य करायचं आहे मोशे. अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. अँड व्हॉट इज ब्युटिफुल, यु नो, ॲट द एज ऑफ 80 वर्षाच्या असताना मोशेने ते स्वीकारलं. ना तो जो होता मोशे, त्याच्याबद्दलचे आता कॅरेक्टर्स आपण शिकूया की मोशे एक्झॅक्टली कसा होता. नो डाऊट आपण हे माहिती आहे, शास्त्रात लिहिलं की तो नम्रातला नम्रत व्यक्ती होता.
तो विश्वासू होता, कारण तो एक सेवक होता, देवाचा सेवक म्हणून त्याची ओळख होती. त्याचबरोबर तो कसा होता, तो कनवाळू होता, म्हणजे ही वॉज केअरिंग. तो ज्यावेळेला त्याच्या लोकांकडे पाहत होता ना, जे इस्रायल समाज किंवा एक इस्रायल राष्ट्र ज्यांना तो आता लीड करत होता, त्या लोकांना जेव्हा तो पाहतो ना, तर त्या लोकांकडे तो कुठल्या नजरेने बघतो, तर ह्या सर्व नजरेने बघतो, की विश्वासूपणा कोणासाठी? देवासाठी. म्हणून मी ह्यांच्यासाठी पण विश्वासू राहणं गरजेचं आहे. कनवाळूपणा, मी देवाने मला शिकवलेलं आहे म्हणून मी काय केलं पाहिजे? ह्यांना काय केलं पाहिजे मी? आय शुड ट्रीट देम ॲज माय शीप, ॲज माय फ्लॉक. त्याचबरोबर तो नम्र, जसं तो नम्र होता एका त्याच्या मेंढराबरोबर, जसं तो पहिले कसा असतो है ना, तसंच तो ह्या लोकांबरोबर पण नम्र राहिला. देवाबरोबर पण तो कसा होता? तो नम्र होत गेला. तो त्याच्या लोकांकडे, जे लोक त्याच्या विरुद्ध वागत होते, त्याच्याबद्दल कुरकुर करत होते, ज्यांनी त्याला कितीतरी गोष्टींबद्दल नावं ठेवल्या, या सर्व लोकांबरोबर तो कसा जगत होता? नम्रतेने जगत होता. का करत होता तो असं? व्हॉट वॉज द पॉइंट? मोसेस लव्ड दीज पीपल. मोशे या लोकांवर फक्त एक कार्य करत नव्हता. ही इज नॉट जस्ट फुलफिलिंग हिज ड्युटी. ही स्टार्टेड लव्हिंग दीज पीपल. ही लव्ड द पीपल बिकॉज ही लव्ड द लॉर्ड. तो या लोकांवर प्रीती यासाठी करू शकत होता, कारण तो देवावर प्रीती करत होता. जे आपण आता नव्या करारामध्ये वाचतो ना, एकमेकांवर प्रीती करा, कधी कधी वाटतं ना, देवा कसं शक्य आहे, कसं जमेल मला ह्या व्यक्तीवर प्रीती करणं? गॉड सेज दॅट लव्ह मी अँड यू विल बी एबल टू लव्ह हिम. दॅट सोर्स ऑफ लव्ह, रिमेंबर, प्रीतीची जी आहे ना, त्याचा स्रोत कुठून येतं? त्याचा स्रोत देवाकडनं येतं. आणि जेव्हा आपण ते खरं स्रोत त्याला ओळखू आणि त्या झऱ्यातनं पाणी पिऊ, तर आपल्यामधनं पण ते पाणी वाहू शकतं, हे की नाही? अँड दॅट्स वाय गॉड इज कॉलिंग मोझेस अँड ही वॉज एबल टू लव्ह दोज पीपल, जरी ते त्याच्या विरुद्ध वागले. ज्या ज्या वेळेला त्यांनी त्याचं नाकार केला असेल किंवा त्याला कितीतरी नावं ठेवले असतील, त्याच्याबद्दल कुरकुर केले असतील, तुम्हाला काय वाटतं, मोशेला कधी या गोष्टींबद्दल माहिती मिळत नाही गेली का? अरे, तो तुझ्याबद्दल असं असं बोलला होता, किंवा अरे, हे लोक जे आहे ना, हा ग्रुप, ह्यांनी कितीतरी तुझ्याबद्दल अशा अशी हे गोष्टी बोलले, चुगल्या केले. ते म्हणतात तू काय असा नाहीये, तू आम्हाला चालवायला योग्य नाहीस. थिंक अबाउट व्हॉट ही मस्ट हॅव डन. प्रत्येक वेळेला जेव्हा तो त्यांना पुन्हा एकदा पाहतो, ह्या गोष्टी ऐकल्यानंतर, तो काय करत असेल? तो त्या सर्वांना पुन्हा एकदा कसं बघत असेल? कुठल्या नजरेने पाहत असेल तो? तो प्रीतीच्या नजरेने पाहतो. का? कारण ती प्रीती त्यांनी देवाकडनं शिकली होती. तो त्यांच्यामध्ये देवाचं मुख शोधतो, कारण ही सेज दॅट नो मॅटर व्हॉट एव्हर दे डू, हाऊ एव्हर दे बिहेव, आय मस्ट लव्ह देम बिकॉज आय सी द फेस ऑफ गॉड. है ना? देवाला जाऊन मला एक हिशोब द्यावा लागेल. देवाला मला जाऊन हे सांगावं लागेल की मी ह्याच्याबरोबर असं का जगलो. दॅट इज व्हॉट ह्युमिलिटी डज. नम्रता जी आहे ना, ती आपल्यामध्ये प्रीतीला पण काय करते? वाढवायला सहाय्य करते. वी हॅव टू लर्न टू बी हंबल. दॅट इज ऑल्सो वेन वी विल बी एबल टू लव्ह वन अनदर. आता एक असा टाइम आला होता, ज्या वेळेला मोशे त्याचा पूर्ण हा कळप घेऊन, म्हणजे इस्रायल राष्ट्र घेऊन, द रिझन आय एम सेइंग कळप म्हणजे काय, ऑलवेज रिमेंबर, त्याचा जो प्रिव्हियस प्रोफेशन होता, म्हणजे एक कसा मेंढपाळ, तो आता पण तशाच प्रकारचा रोल देव त्याला देत आहे. इट्स सिमिलर, इट्स द सेम थिंग. ओके, बट इट इज जस्ट मोर चॅलेंजिंग. अजून त्याच्यामध्ये श्रम वाढलेले, त्रास वाढलेले. ओके, आता हा जेव्हा त्याचा कळप पुन्हा एकदा घेऊन चाललेला आहे, कुठं चाललाय तो? इस्रायल देशाकडे चाललेला आहे. आणि ते लोक या प्रॉमिस लँडच्या जवळ जेव्हा यायला लागतात, बरोबर आहे, तर त्याच्या त्या पूर्ण प्रवासामध्ये इतकं त्यांना सहन करत 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 शेवटी एक दिवस असा येतो, जेव्हा मोशे आणि आरोन देवाविरुद्ध पाप करून बसले होते. आठवतो तो दिवस, ज्या वेळेला मोशेकडे लोकांनी येऊन कुरकुर केली की देवा पाणी की मोशे आम्हाला पाणी नाहीये, पाणी कुठून प्यायचं आम्ही, असंच मरायला तू आणलंस का? आणि पुन्हा एकदा देवाकडे जातो मोशे आणि म्हणतो की देवा असं हे होते, हे असे म्हणतात. आणि देव त्याला काय म्हणतो की तू फक्त खडकाला आज्ञा कर आणि तुम्हाला पाणी मिळेल. बट देअर वी सी दॅट मोसेस फ्लॉड अ बिट. त्याच्या त्या पेशन्समध्ये, त्याच्या टॉलरेटिंग लिमिटमध्ये ही क्रॉस्ड इट. कारण त्या मिनिटाला ही मस्ट हॅव बीन ओव्हरवेल्म्ड, है ना? आणि तो तिथं देवाविरुद्ध पाप करून बसतो. त्यांनी त्याच्या इमोशन्सला काय केलंय? ओव्हर पॉवर व्हायला अलाव केलं होतं या ठिकाणी. आणि म्हणून देवाविरुद्धची काय झाली होती? आज्ञा भंग झाली होती. काय म्हणतो देव? की तू माझा आदर केला नाहीस, किंवा तू माझा अनादर केला. यू डिड नॉट मेंटेन माय ऑनर.
आणि त्या ठिकाणी मोशेनी काय केलं होतं? काठी मारली होती. आता पाणी तर त्यांना मिळालं, पण त्यामुळे जे देवाचं नजरेत जे पाप घडलं होतं मोशे आणि आरोनाद्वारे, त्याचं काय? बरोबर आहे. देव जो आहे ना, तो इतका जस्ट गॉड आहे. यु नो व्हॉट जस्ट मीन्स? ही इज अ जस्टिफाईंग गॉड. म्हणजे काय? तो न्यायी परमेश्वर आहे. अन्याय त्याला सहन होत नाही. अन्याय त्याला चालत नाही. तो प्रत्येक मिनिटाला तो न्याय जो आहे ना, तो हेच शोधतो की माझा नीतिमान पुरुष कसा जगला पाहिजे, विश्वासाने न्यायी जीवन जगला पाहिजे. म्हणजे काय? ही शुड लिव्ह अ रायचियस लाईफ, डुईंग व्हॉट इज राईट. सो ही सीक्स रायचियसनेस. आणि म्हणून इथं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आज्ञाभंग झाली, तर त्या ठिकाणी हा न्यायी परमेश्वर काय करेल, ह्या गोष्टींचा आपण पाहतो की त्यांनी एक मोठा दंड मोशे आणि आरोनाला दिला होता. काय दंड होता तो? आपल्याला सर्वांना माहिती आहे. तो असं म्हणतो की मोशे आणि आरोन, तुम्ही दोघांनी माझ्या विरुद्ध चूक केली. आय वॉज एक्सपेक्टिंग यू टू डू समथिंग अँड यू डिड समथिंग एक्स्ट्रा. काठी मारायला नव्हती सांगितली, फक्त बोलायला सांगितलं होतं. नाव युअर पनिशमेंट इज दिस, मोझेस अँड आरोन, गॉड इज सेइंग की तुम्ही दोघं आता ह्या प्रॉमिस लँडमध्ये प्रवेश करू शकणार नाही. तुम्हा दोघांना या प्रॉमिस लँडमध्ये एंट्री नाहीये. बरोबर आहे ना? ही मोठी शिक्षा देवानी मोशे आणि आरोनाला दिली. आता कधी तुम्ही हा विचार केलाय का? हॅव यू एव्हर थॉट अबाउट दिस? इट इज सॅड टू सी, है ना? किती दुःखदायी हा प्रसंग घडलेला आहे की जो व्यक्ती इतरांसाठी, या पूर्ण कळपांसाठी अनेक वेळा उपडा पडून मध्यस्थी करत होता की देवानी फक्त ह्यांना सोडून त्यागू नये, किंवा देवानी एवढंच नाही तर देव ज्या वेळेला नष्ट ह्यांना करणार होता त्यावेळेला हा मध्ये मध्यस्थी करत होता उपडा पडून. ह्यांच्या जीवनासाठी ह्यांनी अनेक वेळा भीक मागितली. आता ह्याच्यासाठी या 30 लाख लोक किंवा अनेक लोक, या लोकांमधनं एक सुद्धा व्यक्ती मध्यस्थी करायला आला नाही की देवा मोशे आणि आरोनाला जाऊ दे रे, ह्यांची एक गोष्ट क्षमा कर, हे दोघांनी आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे का, म्हणून असं ह्यांच्याकडनं व्हावं, तू ह्यांना पण अलाव कर. नो बडी इंटरसीडेड फॉर मोझेस अँड आरोन, है ना? नाव व्हॉट इज इंटरेस्टिंग इज, ज्या वेळेला मोशेला हे कळतं, ठीक आहे देवानी हा न्याय केलेला आहे, देवानी मला हा न्याय दिलेला आहे की मी या प्रॉमिस लँडमध्ये, कनानामध्ये मी जाऊ शकत नाही, तर तो काय करतो? सी व्हॉट इज हार्ट डज. इट इज इंटरेस्टिंग टू सी की मोशेचं अंतकरण जे आहे ना, ते बदललं नाहीये. तो तिथं त्या क्षणी, त्याच मिनिटाला देवाला म्हणू शकला असता की देवा माझी क्षमा कर, मी खूप ताट मानेच्या लोकांबरोबर राहत आहे आणि त्यांच्याबरोबर राहत 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 माझा पण मी स्वतःचा कंट्रोल माझ्याकडनं सुटला, प्लीज मला क्षमा कर, मला या प्रॉमिस लँडमध्ये जाण्यासाठी तू अलाव कर. पण त्यांनी काय केलं? त्यांनी देवाच्या त्या डिसिजनला स्वीकारलेलं आहे. बरोबर आहे? देव म्हणतो की तू मोशे या कनानाच्या देशामध्ये, या प्रॉमिस लँडमध्ये तू एंटर करू शकणार नाही. ओके लॉर्ड, व्हॉट एव्हर यू से, युअर विल बी डन. तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. आणि ज्या वेळेला तो त्यांच्यासाठी आलं होतं, ज्या वेळेला हे इतर लोकांसाठी तो मोशे विचार करू लागला, तर आता तो काय करतो? त्या लोकांसाठी मध्यस्थी करतोय आणि त्या लोकांसाठी देवाकडे पुन्हा एकदा प्रार्थना आणि विनंत्या करू लागलेल्या आहे. अजून एक गोष्ट आपण विचार करूया. जर आपण मोशे असलो असतो किंवा आपण मोशेच्या जागी असलो असतो, तर मोशे असा पण बोलू शकला असताना, आता जर मला कळालंय प्रभू की मी जो आहे या देशामध्ये जाणार नाही, असं का? बरं ठीक आहे, मग मला या लोकांची काय पडली आहे? मी काय या लोकांची एवढी काळजी करू? जाऊ दे, यांना भटकू दे, जातील आपला रस्ता शोधत. इथपर्यंत तरी आणून दिला ना, हे की नाही? हे लोक तिथं मरायला, ते लोकांना तिथंच मरायला आवडत होतं, पण इथपर्यंत मी त्यांना आणलं. ना लाल समुद्र माझ्याद्वारे देवानी दुभागला, अनेक गोष्टी देवानी माझ्याद्वारे करून घेतले, मी देवाची सेवा करत करत इथपर्यंत आलो. आता जर देवा तू मला आत जाऊ देत नाही, तर मला या लोकांसाठी काय घेणे देणं? नाव लेट इट बी, आय विल गिव्ह अप ऑन देम. त्यांना त्यांचा स्वतःचा रस्ता शोधू द्या. एवढं पण नाही, विचार असं पण करा ना, ज्या वेळेला त्याला हे कळतंय की या एवढ्या लाखोंच्या संख्यामधल्या लोकांमध्ये ह्यांना कनानामध्ये जायला अलाव केलेलं आहे, देवानी परमिशन दिलेली आहे, आणि मी जो त्यांचा लीडर आहे मलाच अलाव करत नाही, तर तो कसा विचार करत असेल? तो खाली बघून बघत असेल, हा तू पापी, तुला आत जायला देव अलाव करतोय आणि मला नाही, जा मी तुझ्याशी बोलणारच नाही. असं होतं ना कधी कधी. वेन यू फील दॅट यू आर बीइंग ट्रीटेड अनफेअरली,
और अनजस्टली हाऊ डू वी बिहेव? आपण विनाकारण दुसऱ्यावर चिडतो जेव्हा ज्याच्याबरोबर बरोबर झालेलं आहे. ओके, विचार करा, 2 भाऊ आहेत, एक मोठा भाऊ, एक छोटा भाऊ. जर छोट्या भावाला काहीतरी एक स्पेसिफिक प्रिव्हिलेज मिळाला, की त्याला कुठेतरी जायला पिकनिकसाठी अलाव केलं लहान आईवडिलांनी, आणि मोठ्याला सांगितलं तुलाच जायला मिळणार नाही, जा, तू याची काळजी करत होता सगळं, पण जाऊ दे आता तुलाच अलाव नाही करणार, का? कारण तू एक खूप मोठी चूक केली. तर त्या मोठ्याला कसं वाटेल? तो मुद्दामून त्या लहानाशी बोलणार नाही, बरं तुला फार आनंद झाला, तू चाललायस, जा मग तू तुझं जाऊन एन्जॉय कर, है ना. वी हॅव दॅट ॲटिट्यूड दॅट वी वुड फॉर अननेसेसरी रिझन बिकम अँग्री ऑन दॅट अदर पर्सन. भले आपण त्यांनी आपल्याबद्दल काही केलं नाही किंवा त्यांनी आपलं काही नुकसान केलं नसेल, पण त्या न्यायामुळे, त्या डिसिजनमुळे आपण काय करू, त्याच्यावर तो राग काढायचा प्रयत्न करू शकतो. दिस इज आवर ह्युमन नेचर. थिंक अबाउट धिस. जर आपण मोशेच्या जागी असतो, मोशेच्या शूजमध्ये आपण असतो, तर इतकं एफर्ट जे मोशेने टाकलं, जर तसंच तुम्ही टाकलं असतं देवाद्वारे, देवाच्या मदतीद्वारे, आणि जर देवानी शेवटच्या क्षणाला तुम्हालाच आत यायला बंदी घातली असती किंवा अलाव केलं नसतं, तर आपलं इतरांविषयीचं ॲटिट्यूड चेंज झालं नसतं का? लेट अस बी ऑनेस्ट, झालंच असतं 100%. वी वुड हॅव सेड की काय हे लोक, ह्यांना तर काय, म्हणजे मी जर स्वीकारलं नसतं देवाची ही बोलावणी, तर हे लोक तिथंच मेले असते की नाही. अशा प्रकारचा एखाद्या एक वेळेस प्राईड आला असतं आपल्यामध्ये. आपण कधी कधी असं पण विचार केला असतं की का म्हणून देव ह्यांना अलाव करतोय आणि मला का नाही, है ना. आवर बिहेवियर, आवर ॲटिट्यूड वुड हॅव चेंज्ड व्हेरी इझिली. निश्चित जर मी असतो ना मोशेच्या जागी, ऑब्व्हियसली वी कांट बी, बट इफ यू आर इमॅजिनिंग विथ मी, आय थिंक आय वुड बी अ लिटल डिसअपॉइंटेड. मला असं थोडीशी निराशा आली असती, आणि त्यानंतर मी या लोकांची जास्त पर्वा केली नसती, जास्त मेहनत केली नसती यांच्याबद्दल. जेव्हा कोणतरी मला येऊन काहीतरी प्रश्न विचारला असता ना, तर मी म्हणलं असतं जाऊ दे, तू तुझं बघ, तू तुझं काहीतरी सोल्युशन तूच काढ, है ना. पण ज्या वेळेला मोशेला देवानी ही गोष्ट सांगितली किंवा ही बातमी, हे न्याय दिला होता, तर मोशे त्याला कशा प्रकारे स्वीकारतो, आज आपण ते शिकणार आहोत, इवन इन व्हेरी शॉर्ट. ओके, आता ज्या वेळेला देवानी मोशेला हा न्याय दिला किंवा ही सूचना दिली की बाबा तू आज जाऊ शकणार नाहीस, कारण तुझ्याद्वारे हे जे पाप घडलं ह्याच्यामुळे मी तुला अलाव करत नाहीये. देवाने तरी देखील त्याला काय केलं होतं, देवाने त्याला बोलवलं होतं, मोशे तू ह्या पर्वतावर ये, आणि इथून तू ती भूमी बघू शकतोस, ती जागा बघू शकतोस, जी जागा मी माझ्या लोकांसाठी निवडलेली होती, ज्याच्यासाठी तू एवढे श्रम उचलले या लोकांना इथपर्यंत आणण्यासाठी. द लॉर्ड, देवाला मोशेसाठी काय होता, कंपॅशन होतं, कणमाळू अंतःकरण होतं देवाचं. सी, द लॉर्ड इन हिज जजमेंट ऑल्सो हॅज कंपॅशन ऑन यू. And the Lord had compassion on his servant Moses. आता now try to understand, जे आपण आता 27वा अध्याय उघडलाय, जर तुम्ही कधी हा वाचला असेल तर यू माइट नो दिस, की जेव्हा देवानी त्याला हे सांगितलं, मोशे वर ये आणि तुला इथून हे नगर मी दाखवणार आहे, का? कारण तू आज जाऊ शकणार नाही. तर देवानी त्याला फक्त एवढी नोटीस नव्हती दिली की मोशे वर ये, हे बघ, आणि तू आज जाऊ शकणार नाही, फक्त एवढीच सूचना नव्हती दिली. त्यांनी त्याला हे देखील सांगितलं होतं की मोशे आता तू या ठिकाणी मरशील, है ना. मोसेस, यू आर गोइंग टू डाय. नाव इमॅजिन, ओके, या पॅन्डेमिकमध्ये अनेकांनी या गोष्टींना एखाद्या एक वेळेस अनुभवलं असेल, किंवा अनेकांच्या नातेवाईकांमध्ये किंवा जवळच्या व्यक्तींमध्ये हे आपण कुठं ना कुठं ऐकलं असेल, की कधीतरी आपल्याला कामाच्या ठिकाणी बोलवलं असेल, किंवा आपल्या बॉसनी बोलवलं असेल, आपल्या मॅनेजरनी बोलवलं असेल, अँड दे मस्ट हॅव सेड, हे, this is your termination letter. We do not require your services any longer. है ना. देव या ठिकाणी मोशेला काय म्हणतो, की तुझी सेवा इथं पूर्ण झालेली आहे, इथून पुढे तू कनानात जाऊ शकणार नाहीस. तसंच इथं जर आपल्या बरोबर जर आपण विचार केला, अनेकांनी ह्या गोष्टींना अनुभवलेलं आहे, की लोकांनी अनेक प्रकारे, किती विचित्र प्रकारे आपापले काय म्हणतात त्याला, व्यवसाय किंवा आपलं काम त्यांनी गमावलेलं आहे, कारण लोकांनी सरळ येऊन बोलवलं आहे, आम्हाला तुमची गरज नाही वाटत, आता हे घ्या, तुम्ही तुमचं सगळं सामान घेऊन जाऊ शकता, यू कॅन जस्ट गो, वी डोंट रिक्वायर यू. पीपल हॅव लॉस्ट जॉब्स ऑन अ डे, है ना, एका दिवसात. बट नाव इमॅजिन दॅट ऑन दॅट सेम डे, त्याच दिवशी, ज्या दिवशी आपल्याला ही
हे अर्ज मिळालं, की आता अर्ज नाही म्हणता येणार त्याला, की हे पत्र मिळालं, की आता इथून पुढे आपली गरज नाहीये. इन शॉर्ट आपल्याला फायर केलं गेलेलं आहे जॉबवरनं. जर त्याच दिवशी आपल्याला आपल्या डॉक्टरचा पण फोन आला आणि त्यांनी सांगितलं, की "सर, आय एम सॉरी, तुम्हाला XYZ ट्यूमर झालेला आहे आणि तुमच्याकडे काही आठवडेच आहे जगायला." काय केलं असतं आपण? वी वुड हॅव बीन शॅटर्ड, है ना? आपलं अंतःकरण गळून गेलं असतं, की अरे बाबा, ज्या दिवशी नोकरी गेली त्याच दिवशी ही पण बातमी मिळते, की काही दिवस राहिले माझ्याकडे. वी वुड नॉट नो व्हॉट टू डू. आपण पूर्णपणे गोंधळून गेलो असतो, आहे की नाही? आपण एखाद्या वेळेस चिडलो असतो स्वतःवर, देवावर, परिस्थितीवर. आपल्याला जगण्याची काय झाली असती, आपली इच्छा पण मेली असती, की काय गरज आहे मग एवढे आठवडे तरी मी जगावं. देवा, आत्ताच मला अशा प्रकारे जगण्याचं जर एवढेच आठवडे दिले तर त्याच्यापेक्षा आत्ताच मला तू घे. लिव्हिंग इन दिस सिच्युएशन, लॉर्ड, इज मोर पेनफुल दॅन डेथ इटसेल्फ, है ना? पण ज्या वेळेला आपण शांत होऊ, ओके, नाउ इमॅजिन ऑल दिस विथ मी प्लीज. ज्या वेळेला आपण शांत होऊ त्यानंतर आपण काय करू? सर्वात पहिले आपण आपल्या फॅमिलीची काळजी करू किंवा आपण त्यांच्याबद्दल विचार करू, की ठीक आहे, आता मी स्वीकारतो. ठीक आहे, नोकरी तर केली. आपल्याला हे पण कळालं, की आता आयुष्य पण संपत आहे, पण काय हरकत नाही. पण आता माझ्या घराचं काय? माझ्या लोकांचं काय? माझ्या फॅमिलीचं काय? आता विचार करा, की तुम्ही या लोकांबद्दल का विचार करताय? व्हाय वुड यू थिंक अबाउट युअर फॅमिली फर्स्ट? कारण तुम्ही त्यांच्यावर प्रीती करता, तुम्ही त्यांच्याबद्दल केअर करता, तुम्हाला त्यांची काळजी आहे, है ना? आणि तुम्हाला ही इच्छा आहे, की माझ्या नंतर पण ह्यांचं चांगलं व्हावं किंवा ह्यांना चांगलं मिळावं. ही तुमची इच्छा असते, बरोबर आहे की नाही? इवन टुडे ऑल ऑफ अस हॅव द सेम हार्ट, की देवा, जर मी गेलो तर माझ्या नंतर ह्या लोकांसाठी, माझ्या ह्या घरासाठी, माझ्या ह्या कळपासाठी चांगले लोक उभे कर किंवा चांगले लोक तू दे. नाव लेट अस सी व्हॉट मोझेस प्रेड. आपण सर्वजण मोशेची प्रार्थना पाहूया, की तो काय करतो. अशाच प्रकारे ज्या वेळेला त्याला एकाच दिवशी दोन्ही नोटीस मिळाले, की मोशे, युअर सर्व्हिसेस आर नो लॉंगर रिक्वायर्ड, अँड सेकंडली मोझेस, यू आर गोइंग टू डाय सून. सी व्हॉट मोझेस डज. पाहूया आपण मोशे काय करतो. गणना याचा 27वा अध्याय आणि आपण सर्वजण, प्लीज रीड विथ मी, आपण सर्वजण 15व्या वचनापासून पुढे वाचणार आहोत. गणना ह्याचा 27वा अध्याय आणि आपण 15व्या वचनापासून पुढे वाचत आहोत. मग मोशे यहोवाशी बोलला. तो म्हणाला, यहोवा, सर्व देहांच्या आत्म्यांचा देव, याने एका मनुष्याला मंडळीवर नेमून ठेवावे. तो त्यांच्या पुढे बाहेर जाईल व तो त्यांच्या पुढे आत येईल, आणि तो त्यांना बाहेर नेईल व तो त्यांना आत आणील. म्हणजे यहोवाची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरांप्रमाणे होणार नाही. तेव्हा यहोवाने मोशेला सांगितले, की नूनाचा मुलगा यहोशुआ याला तू आपणाकरिता घे. त्या मनुष्याच्या ठायी आत्मा आहे, आणि तू आपला हात त्याच्यावर ठेव आणि त्याला एलाजार याजकासमोर व सर्व मंडळीसमोर उभे करून त्यांच्या समक्ष त्याला आज्ञा दे. आणि इस्रायलाच्या संतानांच्या सर्व मंडळीने त्याचे ऐकावे म्हणून तू आपला काही मान त्याच्यावर ठेव. मग त्याने एलाजार याजकासमोर उभे राहावे आणि त्याने त्याच्यासाठी यहोवासमोर उरिमाच्या न्यायाने विचारावे. त्याने व त्याच्याबरोबर इस्रायलाच्या सर्व संतानांनी म्हणजे सर्व मंडळीने त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व त्याच्या सांगण्यावरून आत यावे. आणि यहोवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने केले. आणि त्याने यहोशुआला घेऊन त्याला एलाजार याजकासमोर सर्व मंडळीसमोर उभे केले. आणि यहोवा मोशेकडून बोलला त्याप्रमाणे त्याने आपले हात त्याच्यावर ठेवून त्याला आज्ञा दिली. मोशे या ठिकाणी 2 गोष्टींसाठी प्रार्थना करत आहे. फर्स्ट, ही इज प्रेइंग फॉर अ सक्सेसर. म्हणजे काय? देवा, माझ्यानंतर एक मेंढपाळ उभा कर, किंवा देवा, माझ्यानंतर एक लीडर उभा कर, एक सक्सेसर जो माझ्यानंतर या मेंढरांना चालवेल. दुसरी गोष्ट तो ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो तर ते म्हणजे हे मेंढर. या मेंढरांसाठी तो प्रार्थना करत आहे. ही इज प्रेइंग फॉर द पीपल, ही इज प्रेइंग फॉर ऑल दॅट कॉंग्रिगेशन देअर. अगेन आय वॉन्ट टू रिमाइंड यू, पुट युअर सेल्फ इन मोझेस शूज. स्वतःला मोशेच्या सिच्युएशन मध्ये ठेवून आपण हा विचार करूया.
आत्ता ह्या क्षणी देवानी आपल्याला हे सांगितलेलं आहे की बाबा तू त्या कनान देशामध्ये आज जाऊ शकत नाहीस. इतकी मेहनत सगळी केली, इतके वर्ष घालवले, पण तू आज जाऊ शकत नाहीस. आणि त्याचबरोबर तू आता काही दिवसांमध्ये मरणार देखील आहेस. 2 बॅड न्यूज एका दिवसात मिळाले होते मोशेला. आणि त्यानंतर मोशेनी सर्वात पहिली गोष्ट जी केली होती ना, तर ती म्हणजे देवाकडे प्रार्थना केली होती. त्यांनी पहिले तर देवाचा जे निर्णय आहे त्याला एक्सेप्ट केलं. देवा तुझी निर्णय, तुझा न्याय योग्य आहे, मी त्याला एक्सेप्ट करतो. त्यांनी कुठंच देवाबरोबर वाद घातला नाही. कुठंच देवाबरोबर त्यांनी काय म्हणतात त्याला मागण्या ठेवल्या नाही की देवा असं करूया ना, जरा कन्सेशन दे, अजून एक 10 दिवस वाढव. नो, ही एक्सेप्टेड द डिसिजन ऑफ द लॉर्ड ॲज इट इज. आणि त्यानंतर तो पहिली गोष्ट जी करतो म्हणजे तो देवाकडे प्रार्थना करत आहे. कोणासाठी? एका सक्सेसरसाठी, जो त्याच्यानंतर या मेंढरांना किंवा या कळपाला चालवेल. एका लीडरसाठी. का? अगेन रिमेंबर, आठवतं ज्यावेळेला मी सांगितलं होतं, आपण पण जर अशा सिच्युएशन मध्ये असू आणि आपण जेव्हा शांत होऊ, आपण सर्वात पहिले कोणाचा विचार करू? आपल्या फॅमिलीचा. इस्रायल वॉज मोजेस फॅमिली. जरी ते त्याला मानत नव्हते, मोशे त्यांना त्याचं स्वतःचं घराणं किंवा स्वतःचं घर, त्याचे स्वतःचे लोक मानत होता. ॲज गुड ॲज फर्स्ट फॅमिली. असे पण नाही बरं का, सेकंड थर्ड रिलेटिव्ह, माय इमिडिएट फॅमिली. आणि म्हणून जसं आपण पण आपल्या नातेवाईकांचा किंवा आपल्या घराचा इमिडिएटली विचार केला असता, तसंच सर्वात प्रथम मोशेनी त्याच्या लोकांचा विचार केला आणि म्हणून त्यांनी प्रार्थना केली देवाजवळ. आता किती लोकांनी, आपण जेव्हा हे वाचलं, आय होप यू रेड विथ मी, किती लोकांनी नोटीस केलं की मोशे या ठिकाणी 3 गोष्टी करत आहे. देर आर 3 इम्पॉर्टंट थिंग्स दॅट मोसेस डज अँड व्हेरी प्रॉमिनंट, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. पहिली गोष्ट म्हणजे तो 16व्या वचनामध्ये काय करतो? तो प्रार्थना करतो. 15 आणि 16व्या वचनामध्ये मोशे देवाजवळ येऊन प्रार्थना करत आहे, विनंती करत आहे, इंटरसेशन करत आहे तो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी मोशेनी या शास्त्र भागामध्ये केली ती म्हणजे 18व्या वचनामध्ये त्यांनी देवाकडनं आज्ञा स्वीकारली, इन्स्ट्रक्शन्स त्यांनी ते ऐकले, है ना. ही लिसन्ड टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द लॉर्ड. त्यांनी अक्षरशः ध्यान लावून, मन लावून इन्स्ट्रक्शन्सला ऐकलं. त्यानंतर तिसरी गोष्ट जी महत्वाची मोशेनी केली होती ती म्हणजे 22व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती काय? मोशेनी त्या आज्ञांचं पालन केलं. ही ओबेड देम ॲज इट इज. ना त्याच्यात काय वर खाली केलंय, ना त्याच्यात काय ऍड केलंय. जसंच तसं त्यांनी ते केलं. आता लक्षात घ्या, 3 व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. त्यांनी प्रार्थना केली, त्याच्यानंतर त्यांनी देवाकडनं त्याची आज्ञा ऐकली आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? त्या आज्ञांचं पालन केलं. दीज आर 3 डिस्टिंक्ट थिंग्स. म्हणजे काय? हे तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हे तिन्ही एका वेळेला करणं हे फार महत्वाचे, कारण आपण त्याच्यातनं आज काहीतरी शिकणार आहोत. प्रश्न हा आहे, बरोबर आहे. नेहमी ऑलवेज रिमेंबर, इफ वी वर इन मोजेस शूज, आज आपण जर मोशेच्या जागी उभे असतो आणि आपल्याला सांगितलं असतं बाबा तुला आता खाली उतरायचं, यू हॅव टू स्टेप डाऊन, यू हॅव टू गिव्ह अप, तुझी ही रिस्पॉन्सिबिलिटी, जे तुला मी निवडलं होतं हे कळप चालवायला, आता तुला हे त्यागायचंय, सोडून द्यायचंय, तुला हे दुसऱ्याला द्यायला पाहिजे आता, तर तू काय करशील? डोंट टेल मी यू वर इंटरसीड फॉर समबडी. आय डोंट थिंक सो, है ना. आपण काय म्हणलं असतं? ठीक आहे, मला काढताय का कामावरनं? ठीक आहे, मग चला मी माझं घेऊन जातो. अँड वी वुड हॅव had harsh feelings towards everybody. बट थिंक अबाउट दिस. मोशेला जेव्हा कळतं की त्याचं कार्य संपलंय किंवा आता त्याला इथं पूर्ण झालंय त्याचं कार्य, तर त्या ठिकाणी तो काय करतोय? तो देवाकडे ह्या लोकांसाठी प्रार्थना करतोय आणि ही प्रार्थना करतो की यांच्यासाठी एक मेंढपाळ दे, एक लीडर दे. आणि असा तसा लीडर नाही, जे हे लोक निवडतील अशा प्रकारचा लीडर नाही. देवा, मी पाहिलं यांना एक अशा प्रकारची चुका करतात. देवा, तुझ्याकडनं निवडलेला लीडर दे, कारण मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. तू जो निवडशील तो योग्य आणि तो उत्तम असा निवडशील. सो ही इज कम्प्लिटली ट्रस्टिंग इन द लॉर्ड अँड ही इज प्रेइंग टू द लॉर्ड दॅट लॉर्ड यू सिलेक्ट अँड यू सेंड युअर अनॉइंटेड वन. बरोबर आहे. आता तुम्ही जर विचार केला आणि जर तुम्ही मला विचारलं इनफॅक्ट, तर मला असं वाटतं की इथं मोशेला इथं मध्यस्थी करायची काही गरज नव्हती. किंवा असं देखील आपण म्हणू शकतो की आपण जर असतो तर मध्यस्थी तर केलीच नसती की या लोकांसाठी किंवा ह्यांना एक लीडर दे किंवा काय. आय डोंट थिंक सो. पण मोशेनी काय केलेलं आहे?
मोशे देवाकडे ह्या प्रार्थना करतो, अशा प्रकारे प्रार्थना करतो की देवा एक मनुष्य ह्यांना दे, एक लीडर ह्यांना दे, जो देव तुझ्याकडनं निवडलेला आहे असा. मनुष्यामध्ये ना आपल्यामध्ये ह्युमन बिंग्समध्ये एक हिडन ॲट्रिब्यूट असतं, एक 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 गुपित गुण आहे आपल्यामध्ये किंवा एक गुपित स्वभाव आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला सहसा आपल्यापेक्षा कोणतरी खालचा जो आहे ना त्याच्याबरोबरची कंपॅरिझन आवडत नाही. बरोबर आहे. आपल्याला कोणी कुठल्या खालच्या व्यक्तीबरोबर आपल्याला कोणी कंपेअर केलं तर आपण म्हणू ह्याला काय कळतंय, ह्यानी कधी यु नो व्हॉट वी वुड से, ह्याच्यापेक्षा जास्त पावसाळे मी बघितले. दिस इज अ व्हेरी कॉमन सेइंग इन इंडिया. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की माझ्या या ठिकाणामध्ये आता ह्याला कोणी आणलंय, हु इज वर्दी टू बी इन माय पोझिशन. मेनी टाइम्स वी थिंक अबाउट दिस. आणि आपण जर मोशे बरोबर असतो किंवा मोशेच्या जागी असतो तर एखाद्या वेळेस आपण असा विचार केला असता की काय गरज आहे यांच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी. तुम्ही विचार कराल आता एका मिनिटासाठी, ठीक आहे चल आम्ही ह्या गोष्टीतनं शिकू शकतो की वी हॅव टू इंटरसीड, बट यू माइट से हे आय डोंट हॅव अ ग्रुप. जसं मोशेकडे एक कळप होता किंवा एक एवढं मोठं कार्य होतं ज्याच्यासाठी देवाने त्याला एवढे लोक दिले होते चालवायला. तुम्ही म्हणाल माझ्याकडे एवढे लोक नाही ज्यांच्यासाठी मी मध्यस्थी करावी किंवा मी प्रार्थना करावी. नाव आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. यू डोंट हॅव टू बी अ लीडर टू प्रे फॉर युअर कॉंग्रिगेशन. ओके. जर तुम्ही एक पेरेंट आहात, जर तुम्ही एक मदर आहात किंवा फादर आहात, इफ यू आर अ पेरेंट, प्रे फॉर युअर चिल्ड्रन, इंटरसीड फॉर युअर चिल्ड्रन. से दॅट लॉर्ड आफ्टर मी गिव्ह देम अ गुड लीडर अनॉइंटेड बाय यू, है ना. जर तुम्ही एक बॉस आहात एका कामाच्या ठिकाणी तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईसाठी प्रार्थना करा की देवा मी ज्यावेळेला इथून निघेल किंवा जेव्हा माझी इथे वेळ पूर्ण होईल तर ह्यांना एक चांगला व्यक्ती दे जो ह्यांना चालवेल. जर आपण एक चर्चचा लीडर असू किंवा एका प्रकारचे एल्डर असू किंवा कुठला तरी एक मानाचे व्यक्ती जर असू किंवा एक ओल्ड मेंबर असू, देन लेट अस प्रे फॉर द नेक्स्ट पर्सन की देव माझ्यानंतर जो येईल त्याच्यासाठी मला प्रार्थना करायला शिकू किंवा मला ह्याच्यासाठी प्रार्थना करायला एक अंतकरण दे मध्यस्थीचं, किंवा देवा मला ह्या कॉंग्रिगेशनसाठी प्रार्थना करायला अंतकरण दे. ठीक आहे, हे लोक तुझ्या इच्छा कोण इज परफेक्ट, दे आर ऑल मेसिंग अप लाईक इस्रायल इज मेसिंग अप, बट नो प्रॉब्लेम लॉर्ड, यू प्रिपेअर अ हार्ट इन मी दॅट आय माइट इंटरसीड फॉर देम. जर तुम्ही एका फॅमिलीचे हेड आहात है ना, इफ यू आर द हेड ऑफ अ फॅमिली, ऑफ अ बिग फॅमिली, प्रे फॉर युअर रिलेटिव्स that Lord send a big leader or an appropriate leader anointed by you that who will lead these people. आज जर आपण एक मंडळीचा साधं सामान्य एक ऑर्डनरी मेंबर असू, जर इफ यू आर जस्ट अन ऑर्डनरी मेंबर ऑफ अ चर्च और ऑफ एनी कॉंग्रिगेशन, आर वी प्रेइंग फॉर द लीडर्स. जसं मोशेनी केली की मोशेला कळालं ना, मोशेकडनं आपण हे शिकू शकतो की आपल्याला लीडर व्हायची गरज नाही एका लीडरसाठी प्रार्थना करायला, नेक्स्ट लीडरसाठी. ॲज अ कॉंग्रिगेशन ऑल्सो वी कॅन प्रे दॅट लॉर्ड आय कॅन सी दिस चर्च. अनेक वेळा आपण जर आता कधी कुठल्या मंडळीचं जर नाव निघालं ना तर आपण काय करतो, एका वेळेला लगेच आपण हे बोलतो की याच्यात काय वाईट आहे, याच्यात काय गोंधळ आहे किंवा ऑल दॅट थिंग्स आहे की नाही. बट हाऊ मेनी टाइम्स आर वी प्रेइंग की देवा ह्या मंडळीचा जो पाळक आहे ह्याच्यावर तुझा अभिषेक तू होत, ह्याच्यावर तुझा आशीर्वाद तू होत, ह्याला तुझं ज्ञान तुझी बुद्धी दे यासाठी की तुझ्या कळपाला ह्यानी तुझ्या योजनेप्रमाणे चालवावं. किंवा देवा ह्या मंडळीचा ह्या पाळकाची आता अचानक या कोविडमध्ये किंवा या सिच्युएशनमध्ये काय झालेलं आहे, डेथ झालेली आहे अँड दे आर नाव ऑलमोस्ट लाईक अ फ्लॉक किंवा अशा कळपासारखे झालेले आहेत ज्यांच्याकडे एक काय झालेलं आहे, एक लीडर नाहीये, त्यांच्याकडे एक मेंढपाळ नाही. प्रभू त्यांच्यासाठी एक मेंढपाळ तू उभार. आपण अशी प्रार्थना करतो. आता कितीतरी असे चर्चेस आहेत, कितीतरी असे ऑर्गनायझेशन्स आहेत, कॉंग्रिगेशन्स आहेत, फॅमिलीज आहेत ज्यांचे हेडच गेलेले आहेत, बरोबर ना. कुठल्या तरी घरामधला एक प्रमुख व्यक्ती गेलेला आहे, पुरुष गेलेला आहे, किंवा मग कुठल्या तरी मंडळींचे पाळक गेलेले आहेत किंवा त्यांचे एल्डर्स गेलेले असतील, व्हॉट एव्हर इट इज, ऑर अ ऑर्डनरी पर्सन हु वॉज कॉन्ट्रीब्युटिंग. आर वी प्रेइंग फॉर द रिमेनिंग कॉंग्रिगेशन, जे उरलेले लोक आहेत आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत की देवा हे तरी देखील तुझीच मंडळी आहे, तुझाच कळप आहे, यांना तू एक उत्तम तुझ्याकडनं निवडलेला एक मेंढपाळ यांच्यासाठी उभा कर. किंवा जे ऑलरेडी आहेत ते पास्टर्स किंवा जे आता ऑलरेडी एक लीडर आहे किंवा ऑलरेडी एक फॅमिलीचा हेड आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो का, देवा मी ह्या व्यक्तीसाठी प्रार्थना करतो की ह्यानी ह्याच्या घराला किंवा ह्यानी ह्याच्या मंडळीला तुझ्या योजनेप्रमाणे चालवा.
है ना. वी डोंट प्रे लाईक दिस. का आपण अशा सिच्युएशन मध्ये आलेलो आहोत की आपण असा विचार करू लागलो आहेत की काय गरज आहे मला प्रार्थना करायची कोणासाठी किंवा अशा प्रकारच्या सिच्युएशनसाठी. हॅव यू रीच्ड अ पॉइंट ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की मला माझी खुर्ची किंवा मला माझी जागा सोडावीशी नाही वाटत, आणि त्यानंतर जरी मला सोडावी लागली ना तर मला या कॉंग्रिगेशनशी, मला या लोकांशी काही घेणं देणं नाही, माझा संबंध संपला, है ना. मोशे असं नाही करत. मोशेचं जसं अंतःकरण होतं तसं अंतःकरण आपलं आहे का? आज आपण सर्वांना, एकमेकांना, आज इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तींना आज आपण एका प्रकारच्या कुटुंबासारखं बघत आहोत का? दॅट यू आर माय फॅमिली, है ना. अँड इफ टुडे गॉड कॉल्स एनी वन ऑफ अस, इज दॅट पर्सन प्रेइंग फॉर ऑल ऑफ अस, की देवा ह्या लोकांना एक तुला आवडणारा, तुझ्यापासून निवडलेला एक व्यक्ती तू नेमून दे, किंवा तुझ्या मार्गदर्शनाखाली ह्यांना तू चालव. का आपण देवाच्या शिष्यांसारखं झालो होतो? आठवतं ते शिष्य? हाऊ मेनी ऑफ अस हॅव रिमेंबर्ड दिस स्टोरी? आठवतं ज्या वेळेला येशू एका ठिकाणी जात असताना तो हे बघतो की त्याचे शिष्य जे आहेत ना आपापसामध्ये आर्ग्युमेंट करत असतात, आपापसामध्ये लढत असतात एका प्रकारे, आणि येशूला माहित असतं ते कुठल्या संदर्भामध्ये लढतात, आणि तो त्यांना विचारतो काय झालं, तुम्ही कुठल्या विषयामध्ये ह्या वाद घालताय? आणि ते काय करतात, ते त्याला काय उत्तर देत नाही, काही नाही. आणि येशूला माहित असतं ते कुठल्या विषयामध्ये बोलत आहे, आणि म्हणून तो म्हणतो की ठीक आहे, तो एका लहान मुलाला बोलवतो, ये अँड नाव आय टेल यू, तुम्ही आपापसामध्ये कुठल्या विषयामध्ये लढताय ना मला माहिती आहे, हु वॉन्ट्स टू बी ग्रेटर, आहे की नाही. शिष्य कुठल्या गोष्टीबद्दल लढत होते की अरे आपल्या 12 सगळ्यात मोठा कोण आहे, किंवा येशू नंतर कोण चालवेल आपल्याला, कोण बनेल आपलं लीडर. अँड जीसस सेज दॅट इफ यू वॉन्ट टू बी ग्रेटर यू मस्ट बिकम लाईक अ चाइल्ड. इनफॅक्ट ही ऑल्सो गोज ऑन टू से, आपण वाचायचं का ते 1-2 वचनं वाचूया पटकन. आपण मार्क ह्याचं शुभवर्तमान उघडूया, आणि ह्याचं 9वा अध्याय आहे आय बिलीव्ह, मार्क चॅप्टर 9. प्लीज ओपन विथ मी मार्क ह्याचं शुभवर्तमान, ह्याचा 9वा अध्याय, आणि त्याचं 33व्या वचनापासून मी पुढे वाचत आहे. ओके, मार्क चॅप्टर 9 अँड आय एम रीडिंग फ्रॉम वर्स 33 ऑनवर्ड्स. प्लीज रीड विथ मी. तिथं असं म्हणलेलं आहे, Now they came to Capernaum. When he was in the house, he asked them, "What were you arguing about on the road?" तुम्ही या वाटेमध्ये, या रस्त्यामध्ये कशाबद्दल तुम्ही चर्चा करत होता? But they kept quiet. ते शांत राहिले, because on the way they had argued about who was the greatest. त्या शिष्यांमध्ये ते एकमेकांबरोबर वाद घालत होते की आपल्यापैकी सर्वश्रेष्ठ कोण आहे, किंवा येशू नंतर कोण मोठा लीडर बनेल. Then sitting down, Jesus called the 12 and said, If anyone wants to be first, he must be the very last and the servant of all. काय म्हणलंय? देवाच्या राज्यात सर्वश्रेष्ठ किंवा श्रेष्ठ व्यक्ती कोणाला मानला जाईल? जो इतरांना पहिले पुढे धरेल. स्वतःला पुढे धरेल असा नाही, जो स्वतःला खाली समजेल आणि इतरांना पुढे धरेल. मोशे काय करत होता? ह्यांना पुढे धरतोय देवासमोर, देवा ह्या लोकांना मी तुझ्या हाती देतो, ह्यांच्यासाठी एक माणूस उभा कर. का तो असं म्हणला का, देवा अजून 10 दिवस दे, मला अजून ह्यांना काहीतरी शिकवायचंय. वर अजून काय म्हणलंय, त्याची क्वालिटी काय पाहिजे? ही मस्ट बी अ सर्वंट. नाउ मेनी ऑफ अस, हे फार डिफिकल्ट काम होऊन जातं माहिती का. इफ वी अटेन अ पर्टिक्युलर पोझिशन, जर आपल्याला कुठली एक मॅनेजमेंटची, जर अधिकाराची जर आपल्याला पोझिशन दिली ना, तर आपल्याला अधिकारच चालवायला येतं, आपल्याला मॅनेजच करायला जमतं, है ना. इफ यू हॅव बिकम अ मॅनेजर ऑर अन ॲडमिनिस्ट्रेटर, किंवा जर तुम्ही एका प्रकारचे अधिकारी झाला, तर आपल्याला अधिकारच चालवायला येतो, आपल्याला मॅनेजच करायला येतं, ॲडमिनिस्ट्रेटरच करायला येतं. पण देव काय म्हणतो, तुम्ही सेवक व्हायला पाहिजे. सेवक म्हणजे काय? सर्विंग, सेवा करायला शिकलं पाहिजे. आणि मोशेची काय होती आठवतं, आपण हे सुरुवातीला पाहिलं होतं, आयडेंटिटी काय होती मोशेची? ही वॉज अ सर्वंट ऑफ द लॉर्ड. आता विचार करा, या ठिकाणी शिष्य एकमेकांची कुरकुर करत होते रस्त्यावर, अजून येशू यांच्या बरोबरच आहे की आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण होईल. आठवतं ते वाला पॅसेज इन जॉन चॅप्टर 21, जेव्हा येशू, पुनरुत्थानित येशू त्यांच्या बरोबर फिरत होता, आणि तेव्हा तो पेत्राला म्हणतो, पेत्र तुला माहिती आहे का तुझे शेवटचे दिवस कसे होतील, किंवा काय होणार तुझ्या बरोबर. अँड पीटर गोज ऑन टू से, काय होईल प्रभू. आणि मग त्यावेळेला प्रभू त्याला त्याच्या शेवटच्या दिवसांबद्दल सांगतो की तो कसा, त्याचं मरण कसं येणार आहे.
हे सगळं ऐकल्यानंतर पेत्र काय विचारतो देवाला, बरं ठीक आहे, ह्याचं काय, योहानाचं काय? नाव तुम्ही बघताय त्याच्यामध्ये एक कॉम्पिटिटिव्ह ॲटिट्यूड होता. माझं नुकसान झालं तर दुसऱ्याचं पण व्हायला पाहिजे, किंवा त्याचं कसं होतं हे मला माहीत तरी पाहिजे. पण असा कुठला सेवक आहे का जो अशा प्रकारे देवाकडे मानतो, देवा ठीक आहे, माझ्यानंतर, मग माझ्यानंतर काय? योहान चालवेल ना ह्यांना सगळ्यांना? योहान काळजी घेईल ना मग ह्या लोकांची? असा नाही बोलला पेत्र. नो डाऊट त्या क्षणाला, ओके. बट देन लेटर ऑन वी सी की कसे ते सगळे एकत्र आले आणि एका प्रकारच्या फॅमिलीसारखे ते जगत होते. त्यांच्यामध्ये कोणीच श्रेष्ठ किंवा थोरला किंवा मोठा असं नव्हता. दे वर ऑल वन फॅमिली. दे केम इन टू दॅट स्पिरिट ऑफ द लॉर्ड. देवाच्या आत्म्यात ते जगू लागले जेव्हा त्यांनी एकमेकांमध्ये अशा प्रकारची भेदभाव किंवा उतार चढाव नाही बघितले, कॉम्पिटिशन नाही ठेवली. आज आपण या पुराण्या शिष्य म्हणजे ह्यांच्या पहिल्या विचारसरणीप्रमाणे आपण जगत आहोत का? हा विचार करायला पाहिजे आपण, की आज आपण ह्यांच्याप्रमाणे एकमेकांबरोबर वाद घालत आहोत का, की लिडरशिप कोणाला मिळायला पाहिजे, किंवा मी नसेल तर मग कोण? और इवन इफ दॅट इज नॉट द केस, जरी आपण तसं करत नाही, बट आर वी दॅट केअरलेस? आज आपण तितकं पण आपलं हृदय किंवा आपल्या अंतःकरणातले ते भावना निघून गेलेले आहेत की आपल्याला या लोकांसाठी काय पडलीच नाही, की ठीक आहे मी नाही तर मग जाऊ दे, मग यांचं काय होईल ते होईल. नो, प्रे फॉर देम. दॅट इज व्हॉट मोसेस डिड. आणि अशा लोकांसाठी नाही जे त्याच्या छळ करत होते, जे त्याला नावं ठेवत होते, जे त्याचा नाकार करत होते की हा आम्हाला नको, हा लीडर आम्हाला नको, तो त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय की देवा यांच्यासाठी तू नेमून दिलेला लीडर यांना परत दे. वाय? मोसेस प्रेड बिकॉज ही हॅड कम्पॅशन ऑन द पीपल. त्याला काय होतं, त्याचं अंतकरण जसं होतं ना, ते एक कनवाळू अंतकरण होतं. ही हॅड कम्पॅशन. कम्पॅशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, ओके. त्यामुळे तो त्यांच्यावर प्रीती करू शकत होता. ते असं बोलण्यासारखं झालं की तो देवाला म्हणत होता की प्रभू असं का, बरं ठीक आहे, तू म्हणतोस ते योग्य आहे, ते तुम्ही स्वीकारतो त्याला, चल आय एक्सेप्ट इट, बट प्रभू या लोकांचं काय? मी जर मेलो किंवा मी जर ह्यांच्याबरोबर पुढे नाही चाललो तर ह्यांना कोण चालवेल? प्रभू ह्यांच्यासाठी कोणतरी उभा कर. मला नाही पाहिजे की ह्यांनी पुन्हा एकदा हरवून जावं, की ह्यांना किंवा हे हरवत स्वतःला नुकसान करून घेतील, पुन्हा एकदा पापात पडतील. प्रभू ह्यांच्यासाठी एक मेंढपाळ उभा कर, अशा प्रकारचा मेंढपाळ जो तुझ्या आज्ञाप्रमाणे चालेल, कारण मी तुझ्यावर भरोसा करतो. तू ज्याला निवडशील तो योग्यच आहे. अशी त्याची भाषा होती, असे त्याच्या मनातले भावना होते. आणि जर तुम्ही विचार केला, अशी सेम भावना, अशी सेम विचार, असे सेम बोल येशू पेत्राला देखील म्हणतो याच योहानाच्या 21व्या अध्यायामध्ये. पीटर ही सेज, डू यू लव्ह मी? पेत्र, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हणतो, हो प्रभू मी प्रीती करतो. मग तो म्हणतो, काय करतो तो? फीड माय लॅम्स. जे छोटे आहेत ना, कोकऱ्यांचा सांभाळ कर, त्यांना चार. पेत्र, माझ्यावर प्रीती करतोस का? तो म्हणतो, हो प्रभू. मग तो म्हणतो, टेक केअर ऑफ माय शीप. माझ्या मेंढरांना तू काय कर, त्यांची काळजी घे. आणि त्यावेळेला परत एकदा प्रभू विचारतो, पेत्र माझ्यावर प्रीती करतोस का तू? म्हणतो, हो प्रभू. आता सांगितलं ना, कितीदा सांग. अँड ही सेज, फीड माय शीप. यू सी दॅट हार्ट. ज्या वेळेला प्रभू पण त्याच्या पूर्ण झालेल्या कार्यानंतर तो देवाकडे जात होता किंवा पित्याजवळ तो पुन्हा जात होता, है ना, त्यावेळेला पण तो पेत्राला हे खात्री करून घेत होता पेत्राकडनं, की पेत्रा तू काळजी घेशील ना रे माझ्या कळपाची, या लोकांची. ज्यांनी मला वधस्तंभावर दिलं, काय हरकत नाही, कशी जसे असेल ते, पण त्यांच्यासाठी तू उभं राहशील ना, त्यांना सत्य सांगशील ना. शेवटी त्यांच्या तारणाबद्दल मला काळजी आहे रे, ते सगळं जाऊ दे, विसरून जा. दॅट हार्ट ऑफ इंटरसेशन इज इम्पॉर्टंट. Church, today I am requesting all of us that let us have an heart of intercession. मध्यस्थीचं अंतकरण आपल्यामध्ये असू द्या. भले आपण आज कुठल्या पण पोझिशनवर असू दे. जसं मी म्हटलं ना, की जर आपण एक पेरेंट असो, प्रे फॉर युअर चिल्ड्रन. इफ यू आर अ बॉस, प्रे फॉर युअर कलिग्स और युअर लेटर एम्प्लॉईज. जर आपण मंडळीच्या कुठल्या एका ह्याच्यामध्ये एल्डर किंवा पाळक असू तर आपण आपल्या कॉंग्रिगेशनसाठी प्रार्थना करूया. जर आपण कॉंग्रिगेशनचा भाग असू तर इतर चर्चेसचे जे पाळक आहेत किंवा पुढारी आहेत, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की देवा ह्यांचं सहाय्य कर. ज्यांचे पाळक किंवा ज्यांचे पुढारी हे ना ह्याच्यामध्ये जीव गमवून बसले, त्यांच्यासाठी एक पुढारी तू उभा कर.
अशी हे तुझं कळप आहे प्रभू, यांनी कुठं जावं. आणि त्यानंतर तुम्ही मला विचाराल की बाबा ठीक आहे, एक जण आता इथं कोणतरी असू शकतो जो मला म्हणेल, अरे मी तर सर्वात छोटा आहे मेंबर आहे फॅमिलीमधला, मी कोणासाठी प्रार्थना करू. यू मस्ट प्रे फॉर ऑल ऑफ दीज पीपल. तू सगळ्यांसाठी प्रार्थना कर. का माहितीये का? मोशे सर्वात धाकटा होता, बरोबर आहे ना? मिरियम, आरोन, मोशे. जर हे सगळे मोठे लोक जर त्यांच्या खालच्या लोकांसाठी प्रार्थना करते आणि तू म्हणशील की जसं मी आहे सर्वात धाकटा, जर मी म्हणेल मी कोणासाठी प्रार्थना करू, तर मी तर सर्वांसाठी प्रार्थना केली पाहिजे, कारण मोशेनी सर्वांसाठी प्रार्थना केली. सो इफ देर आर चिल्ड्रन हिअर प्रेझेंट, टेक हार्ट, टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी, प्रे फॉर ईच अँड एव्हरी पर्सन. है ना? आता एक लक्षात घेण्यासारखं काय माहिती आहे का? वी आर वाइंडिंग दिस अप व्हेरी सून. मोशे जो होता ना, त्याला देवानी त्याच्या डेथ वॉर्निंग बद्दल, म्हणजे काय की तुला कनानामध्ये जाता येणार नाही आणि तू मरणार आहेस, ही वॉर्निंग त्याला 2दा दिली होती देवानी. एक तर या ठिकाणी गणना याचा 27वा अध्याय, आणि त्याच काही चॅप्टर्स नंतर 31वा अध्यायामध्ये पण देवानी तेच त्याला पुन्हा एकदा सांगितलं होतं की मोशे, तुला कनानामध्ये जाता येणार नाही आणि तू लवकरच तू तुझ्या पूर्वजांबरोबर तू त्यांच्याबरोबर भेटणार आहेस, किंवा यू आर गोइंग टू डाय. आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतर पण जेव्हा मोशेला देवानी ह्या 2 नोटिसेस दिले, त्या दोन्ही नोटिसेस नंतर पण जर आपण विचार केला तर अजून थोडासा काळ गेला होता किंवा काही दिवस गेले होते. कारण आपण पाहतो की अजून अनुवाद ह्याचं पूर्ण पुस्तक यायचं बाकी आहे. आता तर आपण नंबर्स मध्ये पाहिलं की देवानी त्याला नोटीस पाठवली आहे, पण फुल ड्यूट्रॉनॉमी इज लेफ्ट. आणि ड्यूट्रॉनॉमीच्या लास्ट चॅप्टर मध्ये आपण पाहतो की फायनली मोजेस डाईज. म्हणजे अजून एक मोठा काळ उभा होता, राहिला होता. विचार करण्यासारखं असं आहे ना की मोशे जर पाहिजे असतं तर तो थांबला असता, विचार करू शकला असता या गोष्टींचा. बरं ठीक आहे प्रभू, मी आता मरणार आहे का? ओके ठीक आहे, मी विचार करतो या गोष्टींबद्दल. तो नंतर करू शकला असता, त्यांनी काही दिवस घालवले असते, तो या गोष्टींवर अक्षरशः विचार करत गेला असता. नो, इमिडिएटली द फर्स्ट थिंग दॅट मोजेस डिड, जसं त्याला कळालं की आता इथून पुढं कनानामध्ये ह्याला जायला अलाउड नाही आणि त्याचबरोबर त्याचं मरण पण आलेलं आहे, तो लगेच लागलीच तातडीने इमिडिएटली ही इज प्रेइंग फॉर द फॅमिली. तो त्याच्या कळपासाठी प्रार्थना करतो. एक मध्यस्थी करणारं अंतकरण जे आहे ना, ते प्रभूकडे फार जवळचं अंतकरण असतं. बिकॉज यू आर ट्राईंग टू सीक द विल ऑफ द लॉर्ड प्रत्येक मिनिटाला. आणि म्हणून आपण हे शिकायचा प्रयत्न करत आहोत की मध्यस्थी करणं इतरांसाठी किती गरजेचं आहे. And I am trying to encourage all of us, even me, that let us intercede for others, be it whatever situation. Again, the question is, आपण आपल्या प्रार्थनेमध्ये मध्यस्थी करत आहोत का? Let us answer this question. Shall we pray?